आणि आता पाहूयात पुढची बातमी। गडचिरोलीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली असून शहरी भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये लोक मतदान केंद्रावरती गर्दी करताना दिसत होते। मात्र आता गडचिरोली जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ झालेली असून पारा 39 अंश सेल्सिअस इतका झालेला आहे। आढावा घेतलाय रोमित तुंबारलावार यांनी। नेमकं लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचा मतदान आज प्रक्रिया पार पडत आहे। अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागामध्ये नेमकी कशी स्थिती आहे, मतदान केंद्रावर नेमकं कशा प्रकारे मतदाराची चित्र दिसते आहे ते आपण बघण्यासाठी एलचिल या गावामध्ये पोहोचलेला आहे। एलचिलचं जर आपण बघितलं तर हा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। मात्र अशा भागामध्ये जे आहे मोठी रांग जी आहे मतदाराची ते दिसत आहे। आता जर बघितलं तर 39 सेल्सिअस इतकं तापमान या गडचिरोलीमध्ये नोंद केलेलं आहे। मात्र सुद्धा या मतदान केंद्रावर जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आहे रांगेत लागलेले आहे। एकंदरीत बघितलं तर संपूर्ण भाग जो आहे हा नक्षलग्रस्त आणि नक्षल्यांच्या घडामोडी घडण्यासाठी हा प्रसिद्ध हा एलचिलचा गाव आहे। मात्र या भागामध्ये नक्षल्यांनी संपूर्ण निवडणुकीला बहिष्कार घातला होता। मात्र या बहिष्काराला जो आहे झुंगारून जो आहे मतदाराचा जो आहे मतदार केंद्रावर पोहोचलेला आहे। त्यामुळेच गडचिरोली पोलिसांनी ज्याप्रमाणे या संपूर्ण नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागामध्ये कटेकोट बंदोबस्त त्याप्रमाणेच या भागामध्ये सुरक्षितपणे आणि शांततेने कशा प्रकारे निवडणुका पार पडतील यासाठी जो नियोजन केलं होतं त्याचं चित्र जे आहे आता आपल्याला बघायला मिळत आहे। रोमित तुंबारलावार, एबीपी माझा, एलचिल, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।